everyone, and now we are going to see the second part of this video, means remaining part of this lesson on the wings of courage. आज आपण विंग्स ऑफ करेज या लेसनचा राहिलेला भाग पाहणार आहोत. सो लेट अस सी द लेसन. After his promotion to the rank of wing commander, he attended the Royal Staff College at UK. After his promotion, म्हणजे त्यांची बढती झाली होती रँक ऑफ विंग कमांडर या पोस्टवर. ही अटेंड द रॉयल स्टाफ कॉलेज ॲट द UK. आणि त्यांनी रॉयल स्टाफ कॉलेज या ठिकाणी UKला हजर झाले. इमिडिएटली आफ्टर इंडियन इंडिपेंडन्स ही कमांडेड आमला इन द रँक ऑफ ग्रुप कॅप्टन. आणि लगेचच ते आफ्टर इंडियन इंडिपेंडन्स भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही कमांडेड आमला इन द रँक ऑफ ग्रुप कॅप्टन, म्हणजे आमलाला त्यांनी कमांड केलं. द रँक ऑफ ग्रुप कॅप्टन म्हणजे त्या ग्रुपचा कॅप्टन म्हणून त्यांनी कमांड केलं. इन 1949 ही वॉज promoted to the rank of Air Commodore and took over as the Air Office Commanding of an Operational Command. म्हणजे in 1941 he was promoted to the rank of Air Commodore, म्हणजे त्यांना ती पदवी देण्यात आली एअर कमोडोर. अँड टूक म्हणजे ही एअर कमोडोर म्हणजे कॅप्टनची वरची पोस्ट. आणि नंतर त्यांनी and took over as an air officer commanding, means AOC, air officer commanding of an operational command. आणि नंतर त्यांनी एअर ऑफिस कमांडिंग ऑफ अन ऑपरेशनल कमांड म्हणजे ते त्यांनी अधिकार आपल्या हाती घेतले. विच लेटर केम टू बी नोन ॲज वेस्टर्न एअर कमांड, की जे नंतर असं ओळखण्यात येत होते की वेस्टर्न एअर कमांड ही म्हणजे कमांड त्यांनी हाती घेतली होती. नाव वी विल सी द नेक्स्ट पॅराग्राफ. सिंग हॅड द डिस्टिंक्शन ऑफ हॅव्हिंग द लॉंगेस्ट टेनर ॲज AOC. AOC मीन्स वॉट? एअर ऑफिसर कमांडिंग ऑफ अन ऑपरेशनल बेस. सिंग हॅड डिस्टिंक्शन ऑफ हॅव्हिंग द लॉंगेस्ट म्हणजे त्यांना काय होतं, एक विशेष गुण होते त्यांच्यामध्ये. डिस्टिंक्शन म्हणजे विशेष गुण होते. हॅव्हिंग द लॉंगेस्ट टेनर. लॉंगेस्ट टेनर म्हणजे खूप काळपर्यंत. लॉंगेस्ट टेनर म्हणजे खूप काळपर्यंत AOC हे कमांड केलं होतं. ऑपरेशनल बेस. ऑपरेशनल मीन्स कार्यरत ते राहिले होते त्याच्यावर. इनिशियली फ्रॉम 1949 टू 1952 म्हणजे ह्या इयरपर्यंत 1949 टू 1952. आणि नंतर ते अँड देन अगेन फ्रॉम 1957 टू 1961 म्हणजे 4 वर्ष. 49च्या पुढे म्हणजे 52 पर्यंत 4 वर्ष. आणि देन फ्रॉम अगेन 1957 टू 61 म्हणजे 4 वर्ष. असे त्यांनी 8 वर्ष टोटली कार्यरत राहिले होते त्याच्यावरती. आफ्टर हिज प्रमोशन टू द रँक ऑफ एअर वाईस मार्शल. नंतर काय झालं, त्यांचं प्रमोशन झालं म्हणजे बढती झाली टू द रँक ऑफ एअर वाईस मार्शल म्हणजे एअर वाईस मार्शल या हुद्द्यावर त्यांची नेमणूक झाली. ही वॉज अपॉइंटेड ॲज अ एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ. इथं त्याचा मिनिंग दिलेलं म्हणजे लॉंग फॉर्म दिलेला आहे, एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा त्यांची बढती झाली. ऑफ अन ऑपरेशनल कमांड म्हणजे कार्यरत अधिकारी म्हणून त्यांची बढती झाली. Now we will see the next paragraph. Towards the end of the 1962 war, he was appointed as the deputy chief of the air staff and he became the vice chief of the air staff in 1963. Towards the end of the 1962 war म्हणजे 1962 या वॉरच्या शेवटी he was appointed as the deputy chief of the air staff म्हणजे त्यांना पुन्हा त्यांची बढती झाली. चीफ म्हणून त्यांना नेमण्यात आलं, डेप्युटी चीफ म्हणून. ऑफ एअर स्टाफ म्हणजे वायुसेनेमध्ये स्टाफमध्ये त्यांची बढती झाली. अँड ही बिकेम द वाईस चीफ ऑफ द एअर स्टाफ आणि ते वाईस चीफ म्हणून त्यांची पुन्हा बढती झाली इन 1963. आणि
1963 मध्ये त्यांना पुन्हा बढती मिळाली. ही वॉज द ओव्हरऑल कमांडर ऑफ द जॉईंट एअर ट्रेनिंग एक्सरसाइज. आणि ते ओव्हरऑल म्हणजे सर्वत्र असं ते कमांडर होते. कमांडर मीन्स लीडर, चीफ ऑफ द जॉईंट एअर ट्रेनिंग एक्सरसाइज. म्हणजे वायुदलामध्ये ट्रेनिंगच्या ह्याच्यामध्ये ते एक कमांडर अधिकारी होते, ज्याला नाव होतं शिक्षा. शिक्षा हेल्ड बिटवीन RAF अँड RAF म्हणजे रॉयल एअरफोर्स आणि इंडियन एअरफोर्स. तर अँड RAAF रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स. म्हणजे या ह्याच्यावरती त्यांची पुन्हा डेप्युटी चीफ एअर स्टाफमध्ये बढती झाली होती. नाव वी विल सी द नेक्स्ट पेज. On August 1, 1964, in the rank of Air Marshal, the Marshal of the Air Force Arjun Singh took over the range of RAF. On August 1, 1964, in the rank of Air Marshal, म्हणजे त्यांना ऑगस्ट 1, 1964 या दिवशी म्हणजे एअर मार्शल या अधिकार पद होतं. द मार्शल ऑफ द एअरफोर्स अर्जन सिंग हे मार्शल होते. तर वायुसेनेमध्ये त्यांनी काय केलं, टूक ओव्हर द रेंज ऑफ RAF म्हणजे इंडियन एअरफोर्स हे याची त्यांनी सूत्र हाती घेतली. A time when it was still rebuilding itself and was gearing up to meet new challenges. म्हणजे इंडियन एअरफोर्स त्या काळी अजून एवढं डेव्हलप झालं नव्हतं, तरी सुद्धा ह्यांनी ही सूत्र हाती घेतली होती. त्याला रिबिल्डिंग, इट वॉज स्टील रिबिल्डिंग म्हणजे आता ते नवीनच म्हणजे तयार झालं होतं इटसेल्फ. अँड वॉज गिअरिंग अप टू मीट न्यू चॅलेंजेस. आणि नवीन नवीन असे चॅलेंजेस त्यांनी स्वीकारण्याचं हे हाती घेतलं होतं. सिंग वॉज द फर्स्ट एअर चीफ टू कीप हिज फ्लाइंग करन्सी टिल हिज CAS रँक. सिंग हे असे अधिकारी होते की त्यांनी फ्लाइंग करन्सी म्हणजे वायू दलामध्ये त्यांनी विमान उडवण्याच्या ह्याच्यामध्ये कार्यरत होते. आणि इन हिज CAS रँक, CAS रँक मीन्स चीफ ऑफ द एअर स्टाफ, म्हणजे चीफ ऑफ द एअर स्टाफ ते होते. आणि या हुद्द्यावर राहून त्यांनी बरेच असे विमानं उडवली होती. Having flown over 60 different types of aircraft from pre-world. आणि त्यांनी 60 पेक्षा अधिक डिफरंट म्हणजे वेगवेगळे असे एअरक्राफ्ट विमान उडवली होती. प्री वर्ल्ड वॉर सेकंड म्हणजे जे सेकंड प्री वर्ल्ड वॉर झालं त्या काळी. बायप्लेन्स टू द मोर कॉन्टेम्पररी नॅट्स अँड वॅम्पायर्स. म्हणजे ही एअरप्लेनची नाव आहेत की जी त्यावेळी त्यांनी उडवली होती. ही हॅज ऑल्सो फ्लोन इन ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट लाईक द सुपर कन्स्टलेशन. म्हणजे त्यांनी पॅसेंजरची एअरप्लेन्स विमानं, त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट म्हणजे मालवाहतूक वगैरे अशा ह्याच्यामध्ये त्यांनी कार्य केलं होतं. लाईक सुपर कन्स्टलेशन म्हणजे वेगवेगळी विमानं अगदी म्हणजे त्याच्यात प्रावीण्य होते ते. वी विल सी द नेक्स्ट पॅराग्राफ. इन 1965 when पाकिस्तान लॉन्च इट्स ऑपरेशन ग्रँड स्लॅम. आणि काय झालं 1965 मध्ये जेव्हा पाकिस्तानने काय केलं तर एक कार्यरत एक ग्रँड स्लॅम म्हणजे अटॅक केला होता. पाकिस्तानने मोठा अटॅक केला होता त्यावेळी. अँड आर्म ट्रस्टेड टार्गेट ॲट द व्हायटल टाउन ऑफ अखनूर. म्हणजे अखनूर या प्लेसला हे करून अत्यंत महत्वाचं होतं द प्लेस. त्या प्लेसला म्हणजे हे करून त्यांनी अटॅक केलं होतं टाउनला, त्या शहराला. सिंग लेड IAF थ्रू द वॉर विथ करेज. आणि अशा वेळी अर्जन सिंग यांनी लीड केलं होतं इंडियन एअरफोर्सला ह्या वॉरमध्ये अगदी धैर्याने म्हणजे करेजनी, धैर्याने, त्याचं डिटर्मिनेशन अँड प्रोफेशनल स्किल म्हणजे वायू दलातलं त्यांचं जे कौशल्य होतं त्यावेळी त्यांनी दाखवलं होतं आणि निश्चय केला होता म्हणजे ठरवून आणि धैर्याने त्यांनी ते धाडसाने ते वॉर शी सामना केला होता.
ही इन्स्पायर्ड RAF टू विक्ट्री. आणि अशा पद्धतीने इंडियन एअरफोर्सला त्यांनी विक्ट्री मिळवून दिली, विजय मिळवून दिला. ही इन्स्पायर्ड RAF टू विक्ट्री डिस्पाइट द constraint imposed on full-scale use of Air Force combat power. म्हणजे प्रेरणादायी विजय मिळवला होता. इन्स्पायर्ड RAF टू विक्ट्री म्हणजे प्रेरणादायी विजय त्यांनी मिळवला होता. डिस्पाइट द constraint imposed on the full-scale use of Air Force combat power. म्हणजे त्यांच्याकडे जे कौशल्य होतं ते त्यांनी वापरून कम्बॅट पॉवर म्हणजे लढा त्यांनी अगदी शक्तिशाली लढा त्यांनी जी ताकद होती ती यूज करून त्यांनी विजय प्राप्त केला होता. ओके, नाउ वी विल सी द नेक्स्ट पॅराग्राफ. सिंग वॉज अवॉर्डेड पद्म विभूषण फॉर हिज एस्ट्यूट लीडरशिप ऑफ द एअर फोर्स ड्युरिंग द वॉर. सिंग यांना सन्मान दिला गेला पद्मविभूषण फॉर हिज एस्ट्यूट म्हणजे त्यांची जी हुशारी होती, त्यांचे कौशल्य होते, त्याच्यामध्ये जे लिडरशिप त्यांनी हँडल केलं होतं एअरफोर्समध्ये ड्युरिंग द वॉर म्हणजे लढाईच्या कालावधीमध्ये त्यांनी जे हुशारीनं कौशल्य जे वापरलं होतं त्यावेळी त्याच्यासाठी त्यांना अवॉर्ड देण्यात आला विभूषण फॉर हिज एस्ट्यूट. सबसिक्वेंटली in recognize of the Air Force's contribution during the war, the rank of CAS was upgraded and Arjun Singh became the first Air Chief Marshal of the Indian Air Force. आणि अशा प्रकारे प्रामुख्याने त्यांचं कौशल्य लक्षात घेऊन रेकॉग्नायझेशन लक्षात घेऊन एअरफोर्स कॉन्ट्रीब्युशन हवाई दलामध्ये त्यांचं सहभाग जो लक्षात घेऊन ड्युरिंग द वॉर लढाईच्या काळामध्ये जे कौशल्याने त्यांनी कार्य केलं होतं त्याच्यासाठी त्यांचं कौशल्य लक्षात घेऊन द रँक ऑफ द CAS वॉज अपग्रेडेड. अपग्रेड म्हणजे त्यांना वरच्या पोस्टला बढती दिली. अँड अर्जुन सिंग बिकेम द फर्स्ट एअर चीफ मार्शल ऑफ द इंडियन एअर फोर्स. आणि अशा प्रकारे CAS चीफ ऑफ द एअर स्टाफ वरून त्यांना पुढची पोस्ट दिली गेली आणि अशा प्रकारे ही सिंग बिकेम द फर्स्ट एअर चीफ मार्शल ते बनले ऑफ द इंडियन एअर फोर्स. भारतीय वायुसेनेचे ते फर्स्ट एअर चीफ मार्शल बनले. ही रिमेन टू फ्लाय टू एंड ऑफ द टेनर इन RAF. आणि अशा प्रकारे ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले व्हिजिटिंग फॉरवर्ड बेसिस अँड युनिट्स अँड फ्लाइंग विथ द स्क्वॅड्रन. म्हणजे वेगवेगळे मिलिटरी पोझिशन म्हणजे जे हुद्दा सांभाळत त्यांनी हे कार्य केलं. अँड युनिट्स म्हणजे स्वयंपूर्ण गट अँड फ्लाइंग विथ द स्क्वॅड्रन आणि सगळ्या ह्याच्यावरती लिडरशिप हँडल करत त्यांनी पुढे त्यांनी कार्य केले. ही रिटायर इन ऑगस्ट 1969 आणि अशा प्रकारे ते ऑगस्ट 1969 मध्ये रिटायर झाले. देर अपॉन एक्सेप्टिंग अँबॅसेडरशिप टू स्वित्झर्लंड. आणि त्यांनी अँबॅसेडरशिप मीन्स परदेशी हे स्वीकारलं टू स्वित्झर्लंडला जाण्याचं हे केलं, एक्सेप्ट केलं. ही वॉज लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ दिल्ली फ्रॉम डिसेंबर 1989 टू डिसेंबर 1990. आणि अशा प्रकारे ते लेफ्टनंट मीन्स त्यांना हे अपॉइंट केलं. ही एक पदवी आहे. तर डिसेंबर 1989 मध्ये त्यांना अपॉइंट मिळालं. ही वॉज लेफ्टनंट गव्हर्नमेंट ऑफ दिल्लीचे ते लेफ्टनंट गव्हर्नमेंट झाले. अँड फ्रॉम डिसेंबर 1989 टू डिसेंबर 1990 या कालावधीपर्यंत. हॅव्हिंग बीन अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन टू ऑल द पर्सनली ऑफ आर्म फोर्स थ्रू द इयर. आणि त्यांचं हे इन्स्पिरेशन जे प्रेरणा होती ती सगळ्या आर्म फोर्समध्ये जे अधिकारी होते त्यांच्यासाठी ती प्रेरणादायी होती. थ्रू द इयर म्हणजे जे त्यांनी कार्य केले होते ते त्यांचं कार्य पूर्ण आर्म फोर्सला एक प्रेरणादायी म्हणून ठरलं होतं. द गव्हर्नमेंट कन्फर्ड द रँक ऑफ द मार्शल ऑफ द एअर फोर्स अपॉन अर्जुन सिंग इन जानेवारी 2002. तर की नाही एअर मार्शल यांना गव्हर्नमेंटनं एक पदवी हे प्रदान केलं.
कन्वर्ट द रँक, एक दर्जा म्हणजे हुद्दा प्रदान केला मार्शलचा ऑफ द एअरफोर्स अपॉन अर्जन सिंग, म्हणजे वायुसेनेतील अधिकारी म्हणून मार्शल म्हणून त्यांना ती पदवी देण्यात आली इन जानेवारी 2002, मेकिंग हिम द फर्स्ट अँड द ओनली 5-स्टार रँक ऑफिसर विथ इंडियन एअरफोर्स. आणि अशा प्रकारे जे 5 अधिकारी पद असते ते त्यांना मिळालं होतं. 5-स्टार रँक ऑफिसर म्हणजे 5-स्टार ही पदवी त्यांना दर्जा ऑफिसरचा देण्यात आला होता इंडियन एअरफोर्समध्ये. आणि इथे हा लेसन संपलेला आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड द लेसन. थँक यू.